Okay student, welcome back. We are learning the second chapter, that is complex number. In that already we have completed the first 1.1 exercise. The next part is reduced from your syllabus. So directly we are going to start the next exercise, that is 1.3. But before 1.3, we need to learn all these terms. In this today's video, we are going to learn about Argand diagram और कॉम्प्लेक्स प्लेन. मग आज आपल्याला लर्न करायचं आहे पुढचा टॉपिक. याच्या आधीचा जो टॉपिक आहे तो तुमच्या सिलेबस मधनं रिड्यूस केलेला आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता पुढचा टॉपिक लर्न करतोय. त्याच्यामध्ये आपण लर्न करणार आहे अर्गॅन डायग्राम और कॉम्प्लेक्स प्लेन. मग आता अर्गॅन डायग्राम किंवा कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे काय? ऑलरेडी वी हॅव लर्न द कार्टेशियन प्लेन, अ प्लेन विथ एक्स अँड वाय एक्सिस. This is x and y axis. But when we use this plane to represent the complex number, it turns to that the representation of that diagram is known as Argand diagram or complex plane. मग जेव्हा आपण एखादा कॉम्प्लेक्स नंबर या प्लेन मध्ये दाखवतो, आतापर्यंत आपण रिअल नंबर्स दाखवायचो, ठीक आहे. आता आपल्याला जर कॉम्प्लेक्स नंबर याच्यामध्ये शो करायचा असेल, आपण काय करायचो, 2 3 हा पॉइंट दाखवा असं जर म्हटलं तर आपण काय करायचो, फर्स्ट पार्ट मध्ये दाखवायचो, ठीक आहे. पण आता आपल्याला काय करायचंय, कॉम्प्लेक्स नंबर तिथे दाखवायचा आहे. मग कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार होतो, a प्लस आय बी हा झाला त्याचा रिअल पार्ट आणि b झाला त्याचा इमॅजिनरी पार्ट. मग सपोज आपण एक पॉइंट घेतला इथे, सपोज हा z आहे, a प्लस आय बी हा कॉम्प्लेक्स नंबर आपण इथे दाखवलाय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग हा जो डिस्टन्स आहे त्याचा y डिस्टन्स तो असतो इमॅजिनरी आणि हा जो x डिस्टन्स असतो तो असतो रिअल. म्हणून याला म्हटलं जातं x इज अ रिअल ऍक्सिस. x ला काय म्हणायचं, रिअल ऍक्सिस, आणि y इज इमॅजिनरी ऍक्सिस. म्हणजे जेव्हा तुम्हाला नंबर दिलाय सपोज 3 + 4 आहे, हा पॉइंट जर तुम्हाला इथे रिप्रेझेंट करायचा असेल, x वर 3 बघायचा आणि y वर 4 बघायचा. मग कारण y जो आहे तो इमॅजिनरी आहे आणि x जो आहे तो रिअल आहे. मग ह्या प्रकारे आपली एक डायग्राम तयार होते. मग अशा ज्या डायग्रामचे रिप्रेझेंटेशन असतं त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स प्लेन किंवा अर्गॅन डायग्राम. त्याच्या पुढचं आहे मॉड्युलस ऑफ झेड. नाउ व्हॉट इज द मॉड्युलस ऑफ झेड? वी टेक दिस सेम फिगर. Suppose the point is here. We are going to find out the distance of that point from origin O. We know this is the distance imaginary b and this is the real part and its distance is a. Now modulus of z means this OZ is and it is represented as r. त्याला डिनोट केलं जातं r ने, रिप्रेझेंट केलं जातं मॉड्युलस z ने. तुम्ही मॉड्युलस z म्हणा किंवा r म्हणा, ठीक आहे. मग हा याला म्हटलं मॉड्युलस ऑफ z. फाइंड आउट कसं करायचं, मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे जो आपण जॉमेट्री मध्ये यूज करतो, पायथागोरस थेरम. इन दिस o, सपोज जर ते a घेतलं, OAZ इज अ राइट एंगल ट्रायंगल. The first perpendicular side is A and second perpendicular side is B. Hypotenuse is Z. How to find out the hypotenuse? मग आपण hypotenuse कसा find out करतो, दोघं साइडच्या स्क्वेअर्सची ऍडिशन. सेम. So this way we can find out the modulus of given complex number under root a square plus b square. म्हणजे काय करायचं, फक्त स्क्वेअर रूट मध्ये त्या दोघांचे रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर करायचा आहे. नेक्स्ट आहे argument of z or amplitude of. Now what is argument or amplitude? It is the angle between positive x axis and that point. हा जो सपोज याला जर आपण p पॉइंट नाव दिलं, the angle between OP and the positive x axis. नेहमी लक्षात घ्या, आपण पॉझिटिव्ह x axis कडे गेलो, निगेटिव्ह एक्सिस म्हणजे या साईडचा. मग अँगल जो तयार झालाय तो कुठे घ्यायचा आहे, डायरेक्टेड अँगल. आपण लर्न केलंय फर्स्ट M1 मध्ये डायरेक्टेड अँगल काय असतात किंवा स्टँडर्ड अँगल्स काय असतात. त्याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे आहे आणि या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, हे जे रोटेशन आहे थीटा, त्याला म्हटलं जातं अँप्लिट्यूड. मग आता साइन थीटा. साइन थीटा कसा होईल, साइन थीटा मीन्स अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज, B upon R. Therefore, B is equal to R sin theta. असं
cos theta जर घेतलं तर आन्सर येईल a/r. Therefore the coordinate A किंवा पॉइंट A जो आहे तो कसा घेतला जाईल a/r cos theta tan थीटा फाइंड आउट करायचा म्हणजे अँगल्स फाइंड आउट करायचे. जनरली आपण tan थीटा फाइंड आउट करतो एम्प्लिट्यूड काढताना. tan theta is equal to sin theta upon cos theta. So the answer is B upon A. So this way we can find out the theta. हा जर थीटा फाइंड आउट करायचा असेल, जर तुम्हाला sin theta, cos theta, tan theta फाइंड आउट करायचं असेल तर हे त्याचे सगळे फॉर्म्युले. पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मला पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जो आहे याचा जर पोलर फॉर्म लिहायचा असेल तर त्याला लिहिलं जातं r थीटा. r थीटा म्हणजे काय? r म्हणजे हे डिस्टन्स आणि थीटा म्हणजे त्यांच्यातला अँगल. याला रिप्रेझेंट केलं की त्याला म्हणतात पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एक फॉर्म असतो ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त नंबर लिहितात, कार्टेशियन फॉर्म असतो. दुसरा फॉर्म आहे त्याला म्हणतात पोलर फॉर्म, त्याच्यामध्ये डिस्टन्स, त्या पॉइंटचा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आणि त्याचा अँगल हे फाइंड आउट करायचं असतं. z इज इक्वल टू, आता z म्हणजे काय? आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आपल्याकडे, z दिलाय 1 प्लस i. 1 इज अ रिअल पार्ट, i इज अ इमॅजिनरी पार्ट. मग z बार काढताना तुम्हाला इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची. हे असे क्वेश्चन्स विचारले जातात. तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला जातो आणि या जे z बार, नेगेटिव्ह z हे अर्गन डायग्राम मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतात कॉम्प्लेक्स नंबर. मला त्याच्यासाठी हे युजफुल आहे. z मीन्स व्हॉट? 1 प्लस i. z बार इज इक्वल टू 1 मायनस i. इथे फक्त इमॅजिनरी पार्टची साइन चेंज झाली. नेगेटिव्ह z बार, आता याचा नेगेटिव्ह म्हणजे हा नेगेटिव्ह झाला आणि हा नेगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. पुन्हा या झेडला नेगेटिव्ह केलं तर काय होईल? हा नेगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्हचा नेगेटिव्ह. सिंपल आहे, कन्फ्युजन नाहीये. z दिलाय बघा 1 प्लस i. एकच लक्षात ठेवा, z बार घेताना इमॅजिनरी पार्टला फक्त चेंज करायचं आहे. मग नेगेटिव्ह ऑफ z बार, याचं नेगेटिव्ह करा म्हणजे नेगेटिव्ह 1 ने मल्टिप्लाय. सो प्लस 1 becomes negative 1 and this negative become positive. Negative of z बार, do the negation of this one म्हणजे each टर्मची साइन चेंज होईल. सगळ्या नंबरचे नेगेटिव्ह हा याचं नेगेटिव्ह घ्यायचं आपल्याला. नाही डबल तेच झालं. मायनस और नेगेटिव्ह ऑफ झेड. नेगेटिव्ह ऑफ झेड करताना नेगेटिव्ह 1 आणि नेगेटिव्ह i. इथे सगळीकडे आपल्याला सगळे वेगवेगळे नंबर्स मिळाले आणि हे नंबर्स आपल्याला अर्गन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचे असतात. मग आता बघा, अर्गन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करताना तुम्हाला a आणि b ची व्हॅल्यू बघावी लागेल. a आणि b बोथ आर पॉझिटिव्ह असतील तर कुठे येईल ते? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. a नेगेटिव्ह, b पॉझिटिव्ह. a नेगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0 आणि b ग्रेटर दॅन 0 तो कुठे जाईल? सेकंड क्वाड्रंट. a ग्रेटर दॅन 0, b ग्रेटर दॅन 0, इट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये काय सिच्युएशन असेल? पुन्हा a इज नेगेटिव्ह, b इज ऑल्सो नेगेटिव्ह, सो दॅट कम्स इन थर्ड क्वाड्रंट. हे सगळे रूल जे आपण तुम्ही आधीपासून शिकताय 6, 7, 8, 9, 10 मध्ये सेम रूल आहे. दोघं पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट a आणि b, 1 नेगेटिव्ह 1 पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट, बोथ नेगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट अँड फर्स्ट पॉझिटिव्ह सेकंड नेगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट. फक्त आता आपल्याला इथे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट यांच्या फक्त साइन चेंज करायचे. नाउ विल सी द एक्सरसाइज 1.3. So here we have find out the value of b as a r sin theta and a as a r cos theta. मग आता जर जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याला जर आपल्याला पोलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे, ऍक्च्युअली नंबर काय असतो? a plus i. But what is a? a means r cos theta plus I as it is. The value of b is r sin theta. Therefore, the polar form is r common cos theta plus I sin theta. So this is known as polar form. ते पॉइंट्स होते आणि इथे पोलर, जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला पोलर फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर तो आपल्याला असा लिहिता येतो. म्हणजे तुम्हाला a आणि b ची माहिती
त्याचे व्हॅल्यूज माहिती असतील त्याच्यावर आपण r cos थिटा r sin थिटा फाइंड आउट करायचा आहे आणि त्याला या फॉर्म मध्ये पुट डाउन करायचं आहे म्हणजे आपल्याला मिळेल पोलर फॉर्म. Exercise 1.3 first question, find the modulus and amplitude for each of the following complex number. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला मॉड्युलस आणि त्याचा एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी मेन फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर and the amplitude theta is equal to tan inverse b upon a. आपण tan theta is equal to b upon a लिहिलं होतं. मग आता जेव्हा तुम्हाला amplitude म्हणजे theta फाइंड आउट करायचा आहे ऍक्च्युली आपण लर्न केलं करताना असं केलंय tan theta is equal to b upon a but we are going to find out theta. theta फाइंड आउट करायचा आहे. tan त्या साइडला गेला म्हणजे तो 1 upon tan होतो आणि 1 upon tan म्हणजेच tan इनवर्स म्हणून हे दोघं एकमेकांना सेम आहेत. theta is equal to tan inverse b upon a. मग आता amplitude फाइंड करताना फॉर्म्युला आहे theta is equal to tan inverse b upon a. Now see the first one. Here a is equal to 7 and b is equal to -5. While taking the value of b, consider the sign also. जेव्हा तुम्ही p ची व्हॅल्यू फाइंड आउट करताय तेव्हा ही साइन पण मेन असते त्याच्या सोबतची जी साइन आहे ती लिहायची आहे. Therefore, modulus z is equal to under root a square plus b square. The square of 7 plus square of -5. The square of 7 is 49 and square of negative number is always positive. So this is 25. The addition of 49 and 25 is 74. So the value of modulus is root 74. Then amplitude. Amplitude is denoted with the theta. Tan inverse b upon a. Tan inverse, what is the value of b? -5 upon 7. Tan inverse negative theta. आता हा नेगेटिव्ह झाला. मग जेव्हा tan inverse negative theta असतो त्याला आपण negative tan inverse theta लिहू शकतो. म्हणजे हा जो नेगेटिव्ह ही जी नेगेटिव्ह साइड आहे ती बाहेर काढता येते. negative tan inverse 5/7. सेम वे आपण आता हे सगळे सम सॉल्व करणार आहे. In the second example, the value of a is equal to √3 and the b is equal to √2. A means real part, b means imaginary part. Modulus of z, write down the formula a square plus b square. Now we will put down the values directly. Square of √3. √3 चा स्क्वेअर होतो फक्त 3. √3 त्याचा स्क्वेअर 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 रूट कॅन्सल. म्हणून आन्सर काय येतं फक्त 3. नेहमी लक्षात ठेवा. स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट असं असेल तर आन्सर तो आतला नंबर असतो. प्लस √2 चा स्क्वेअर तो पण 2. So the answer is √5. So the value of modulus z is equal to 5. √5. Theta. Amplitude is equal to, इथे एक लाईन लिहायची, amplitude of a given complex number. Tan inverse b upon a. Tan inverse b. The value of b is √2 upon the √3 and this can be written as, we can write this both the number in one root sign also. So the answer is tan inverse under √2/3. सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं a आणि b च्या व्हॅल्यूज घ्यायचे त्यांचं स्क्वेअर करून ऍडिशन करायची रूट मध्ये. इथे √25 असतं आपण त्याचं स्क्वेअर रूट घेतलं असतं. इथे कोणतेही नंबर परफेक्ट स्क्वेअर आलेले नाही म्हणून आपण त्यांना सेम ठेवलं. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड फाइंड आउट, अँप्लिट्यूड म्हणा किंवा आर्ग्युमेंट म्हणा दोघं सेम असतात. मग त्याचा फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b upon a. नाउ द नेक्स्ट वन. Here just a value is given. If you will see, we can compare this. Say the a value is √3. Then what is the b value? B value is not there, but the 1 is invisible. -1 into I. So the value of b is -1. असं नाही तिथे नंबर दिसत नाही म्हणजे त्याची व्हॅल्यू नाही. तिथे कोण आहे 1 आहे पण त्या 1 ला काय नेगेटिव्ह साइन. So modulus of z, mod
z is equal to under root a square plus b square. रूट 3 चा स्क्वेअर अगेन 3, निगेटिव्ह 1 चा स्क्वेअर, निगेटिव्हचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह होतो म्हणजे तो झाला +1. रूट 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर, सो द आन्सर इज 2. म्हणजे तुम्हाला ज्या कोणत्या शंका असतील त्या बरोबर हे सम सॉल्व्ह केल्यावर सॉल्व्ह होतील की रूट काढायचं का नाही. आन्सर जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्याचा आन्सर काढायचा आहे. थीटा इज इक्वल टू द अम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट ऑफ अ गिवन कॉम्प्लेक्स नंबर tan inverse b upon a. b upon a, again tan inverse, what is the value of b? -1 upon root 3. मग इथेच आपण केलं होतं बघा, tan inverse of negative. हा फॉर्म्युला तुम्ही आठवत असेल, tan negative theta is equal to negative tan theta. हे आपण साधारण 9th 10th मध्ये लर्न केलेलं आहे. ठीक आहे. फक्त कॉस साठी काय असतं, कॉस जर निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्हच राहतो. कॉस निगेटिव्ह थीटा इज ऑलवेज कॉस पॉझिटिव्ह थीटा. पण ते इथे नाही, याच्या पुढे तुम्हाला लर्न करायचंच आहे ते सगळं. सो tan इनवर्स 1 अपॉन रूट 3. मला सांगा 1 अपॉन रूट 3 ही व्हॅल्यू कोणाची आहे, तर ती आहे tan 30 ची. पण तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. सो द आन्सर इज नेगेटिव्ह tan इनवर्स 1 अपॉन रूट 3. पण रूट 1 अपॉन रूट 3 येते tan 30 ची. Then the next one is a is equal to -4. a रूट मध्ये असेल, पॉझिटिव्ह असेल, नेगेटिव्ह असेल, सगळ्या व्हॅल्यूज मध्ये a असू शकतो. बिकॉज बोथ आर द रियल नंबर्स. -4 z मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. -4 चा स्क्वेअर 16, again -4 चा स्क्वेअर positive 16, so it is 32, and this 32 can be written as 16 into 2 and the square root of 16, and square 16 चा square root काय आहे, 4 root 2. So this is the modulus of z. Amplitude or argument of that म्हणजे थीटा, जो पॉझिटिव्ह एक्स एक्सिस शी झालेला अँगल आहे त्याला म्हटलं जातं थीटा. tan inverse b upon a. tan inverse, what is b? -4 upon -4. tan inverse 1. मग 1 tan ची केवळ आहे ते आन्सर tan π/4 साठी, म्हणजे तुम्ही याचा आन्सर π/4 असंही लिहू शकता किंवा फक्त tan inverse 1 लिहिलं तरीही चालेल. Now we'll see the next one. Question second is find the real values of a theta for a given complex number. मग जो कॉम्प्लेक्स नंबर हा दिला आहे त्याच्यासाठी थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि कंडिशन दिली आहे, दिस नंबर इज प्युअरली रिअल. म्हणजे जरी दिसताना आपल्याला हा नंबर दिसतोय की तो कसा आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये, पण तो कसा आहे, रिअल नंबर आहे, आपल्याला त्यांनी कंडिशन दिलेली आहे. देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ थीटा. द गिवन नंबर इज 4 प्लस 3i sin theta upon 1 minus 2i sin theta. First we need to solve this number. So multiply numerator and denominator by conjugate pair of denominator. 1 plus 2i sin theta upon 1 plus 2i sin theta. In the numerator, do the multiplication. This is binomial to binomial. First multiply 4 to this whole number plus 3. ही जी टर्म आहे त्या टर्मने प्रत्येक टर्मला पुन्हा मल्टिप्लाय करायचं. मग आता बघा 4 into 1 4, 4 into 2 plus 8i sin theta plus 3i sin theta into 1 3i sin theta plus 3 into 2 6 I into I square, sin into sin, sin square upon 1 minus 2 sin I sin theta, 1 plus 2i sin theta. जेव्हा तुम्ही कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करता तिथे आयडेंटिटी तयार होते a minus b, a plus b, and expansion. This expansion is of a square minus b square. Therefore, do the square of first term minus square of second term. In the numerator,
I sin theta, 3I sin theta becomes 11I sin theta. 11I sin theta plus I square means negative 1. Negative 1 into 6. Negative 6 sin square theta. Now this is the imaginary part and this is the real part. Imaginary part तो असतो ज्याच्यासोबत I असतो. Therefore 4 minus 6 sin square theta plus I 11I sin theta. What is given? This is purely real number. Denominator लिहायचं राहिला 1 minute. Denominator is negative 1 चा square 1 minus 2 चा square 4 I square sin square theta. 2 चा square 4 I चा square sin square theta आणि ही minus sign तशीच. Now this 4 minus 6 sin square theta. They are in one bracket because they are the real part. त्यांच्यामध्ये I नाही आहे. Plus 11I sin theta upon 1 minus I square means negative 1. मग हा झाला negative 1 into 4 negative 4 and negative 4 again multiplied by negative. So negative become positive sin square theta. Can be written as see 4 minus 6 sin square theta. 4 minus 6 sin square theta plus 11 sin theta आणि हा r म्हणजे हा झाला रियल पार्ट आणि हा झाला इमॅजिनरी पार्ट डिवाइडेड बाय 1 plus 4 sin square theta. Now this term is this denominator is for both the terms. So this can be written as 4 minus 6 sin square theta upon 1 plus 4 sin square theta plus 11 sin theta into I upon 1 plus 4 sin square theta. हे एक्सप्रेशन कसं झालं बघा आता. हा जरा जर z म्हटलं तर हा झाला a रियल पार्ट and this is imaginary part कारण इथे a I. मग दिलेलं काय? The given number is purely real. जो purely real number है, it means that is imaginary part. That is b is equal to 0. b म्हणजे काय आता? Imaginary part काय झाला? 0 झाला. Therefore 11 sin theta I upon 1 plus 4 sin square theta is equal to 0. हा जो imaginary part आहे तो जो purely real number आहे म्हणजे त्याचे imaginary part नाहीच आहे. मग imaginary part आपल्याला काय कन्सिडर करता येईल? 0. मग हा जो part होता हा झाला 0. Now take this term to that side. 11 sin theta I is equal to 0. When we multiply by 0, the answer becomes 0. Therefore, sin theta. आता थीटाची व्हॅल्यू कशी येईल? जी साइनचा अँगल असेल ते त्या थीटाच्या व्हॅल्यूला येतील. म्हणजे आपल्याला कॉमन आन्सर लिहायचं असेल तर थीटाचा आन्सर येतो n पाय. हे तुम्हाला आता पुढच्या लेसन मध्ये लर्न करायचं आहे की थीटाच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. मग आता फक्त तुम्हाला एवढं लिहायचं आहे 11 sin थीटा. म्हणून आन्सर काय झाला? थीटाची जी व्हॅल्यू आहे ती काय असेल n पाय. जसा तुमचा n बनते इथे